काय झालंय हल्ली सनातन हा शब्द डिरोगेटरी झालाय. अज्ञान, याचं कारण अज्ञान. कारण कित्येक लोक म्हणतात आम्ही सनातनी आहोत, पण केवळ बाह्यांगानं. माझे वडील अशी पूजा करत होते, माझी आजी असा नैवेद्य करत होती, माझी पणजी 21 फेऱ्या मारत होती म्हणून, पण अंतरंग माहीत नाहीये. कर्मकांडातलं सनातन. बाह्यअंग, बाह्यअंग. मी तुम्हाला तेही सांगतो, आपण ज्याला कर्मकांड म्हणतो ना, कांड या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक इज स्कॅम, जो आपल्या सगळ्यांना माहित आहे, स्कॅम ऑफ कर्म, का तर त्याच्यामागचं ज्ञान नाही. आणि दुसरं कांड या शब्दाचा अर्थ आहे चॅप्टर और अध्याय. कर्मामागचं ज्ञान गेलं ना की ते कर्मकांड होतं. कर्मकांड इट सेल्फ इज नॉट बॅड. कर्मकांड वाईट नाही. आपल्याला, तुम्हाला, आम्हाला लहानपणापासून कदाचित मनाच्या विरुद्ध असेल, माझ्या काही फारसा पूजेकडे ओढ नव्हती, पण मला माझे वडील मारून मुटकून रविवारी सुट्टी असेल ना पूजेला बसवायचे, आज पूजा तू करायचीस, मग ती उरका पाडायचा. पण आज ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये माऊलीने जी 11 उपचारांनी गुरुची पूजा सांगितली, अरे मला वाटतं हे जर ज्ञान मला लहानपणी मिळालं असतं तर मी किती सुंदर पूजा केली असती. त्यामुळे त्या कर्मामध्ये माऊलींचा शब्द आहे की आंधळ्या गरुडाचे पांखा तिथे कवडा उपयोगा जातो. वरवर मेकॅनिकल वर्क झाला ना की माणूस कंटाळतो आणि मग त्याचा स्कॅम होतो.